माऊली श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी लीलामृत सार, अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. आंध्र प्रांती विठापूर ग्रामात अप्पळ राजब्राह्मण आपस्तंभ शाखेत सुमता स्त्रियेसहित राहत होता. सतप्रवृत्त उभयंता करीती अतिथीपूजन श्राद्धतिथी होती म्हणून विप्रश्री स्वयंपाक करीत तोच दारी श्री दत्त प्रगटले. अतिथी वेश घेऊन म्हणती त्या भिक्षा आम्हा लागून. सुमताने मन निर्विकल्प करून भोजन घातले. गुरुराया श्री दत्तात्रय साक्षात्कारी झाले संतुष्ट अंतरी. दत्तात्रय रूप घेऊनी खरोखरी तिजला दिदले दर्शन. म्हणती आम्ही प्रसन्न तुझला माग मातेवर प्रसादाला. सुमता म्हणे स्ववचनाला सत्य करावे आपण. माते म्हणून मज वाहिले तेच पाहिजे सत्य केले. याविन नको काही तुझे आगळे. दत्तात्रया गुरुराया पुत्र मजला बहु झाले त्यात 2 परी वाचले. बुद्धिहीन वेडे खुळे उद्धरतील कसे वंशासी. आपणासारखा पुत्र खरोखरी जन्मा यावा मम उदरी. जो वंशाते उदरी एवढे दान द्यावे गुरुराया. तथास्तु म्हणून तापसी अदृश्य झाले वेगेसी. सुमता सांगे पतीसी वर्तमान घडलेले. स्त्रियेसी झाले गर्भधारण 9 मास भरता पूर्ण. विप्रश्री प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले. ब्राह्मण जातक वर्तती पुत्र तपस्वी श्रेष्ठ यती. प्रत्यक्ष दत्त गुरु जन्मा येती नाव ठेवले श्रीपाद. 7 पुत्र झाला म्हणती करू मौजी बंधनाला. वेदाभ्यास त्यास ज्ञात सगळा पूर्ण ब्रह्म बालयोगी. 16 माता म्हणे विवाह करी. तो म्हणे आम्ही बाल ब्रह्मचारी. माते सम आम्हा नारी उत्तरपंथी जातो आता. माता मूर्छित हो दुःखाने म्हणे दोन्ही पुत्र होतील शहाणे. पाहता त्यांच्याकडे अमृत दृष्टीने झाले क्षणात सगुण की. श्रीपाद जाती उत्तरपंथी नाना तीर्थे पावन करीती. क्रूरपुरी येऊरी अंबिके प्रती सांगती प्रदोष महात्म्य. अदृश्य रूपे क्रूरपुरा राहिले श्रीपाद वल्लभ निर्धारी. कार्यकारणे पुढील अवतारी म्हणून कवना न दिसती. इति श्री स्वामी लीलामृतातील श्रीपाद श्री वल्लभ अवतारांचा 3रा अध्याय संपूर्ण. इति श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.